आणि सामन्याला सुरुवात. राईट मोर द विकेट. तो पहिलाच बॉल यावेळेला ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि पहिलाच बॉल इन कटर पाहायला मिळाला, इन स्विंगर पाहायला मिळाला. सरळ विकेट किपर महेंद्रच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला दिवस पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ आता फुल टॉस. यावेळेला स्विंग केलं ऑन साइडला. खराब चेंडू होता, त्याचा योग्य उत्तर दिलंय सूरज केनेनं. पहिला डॉट आणि त्याच्यानंतर आलाय षटकार. सूरज केनेनं पहिलाच बॉल डॉट आला, परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले आणि धावा झाल्या धाव फलकावरती 12 धावा. मजा येणाऱ्या मॅचला आणि त्याच्याचमुळे प्रेक्षकांचा जनसमुदाय आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येथे पाहायला मिळालाय. विशेष आभार आम्ही नांदकर ग्रामस्थांचे देखील मानू. त्यांचे देखील धन्यवाद. त्यांनी हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं या स्पर्धेकरिता. बॅक टू बॅक 2 सिक्सर कमबॅक करावा लागेल अर्जुनला. ओ आता परफेक्ट यॉर्कर आणि झालाय पलटवार अर्जुन बांगरचा. त्रिफला उद्ध्वस्त करत असताना सूरज केने मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का गोरसेबी टीमला. हॅव अ लुक ॲट दॅट परफेक्ट यॉर्कर. बरोबर डीप होत असताना बॉल आलाय आणि सरळ यष्टांवर जाऊन आदळलाय. पहिला धक्का लागतोय तो या ठिकाणी टीम गोरसेबीला आणि सूरज केने मात्र 2 सिक्सर नंतर माघारी परतत असताना. दाखल झाले आणि आता जरूर जबाबदारी त्याच्याही खांद्यांवर असेल. त्यांनाही चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. आज मला वाटतं की फरदीन संघामध्ये नाही आणि त्याच्याच कारण आपण बघतोय की सलामीच्या जोडीमध्ये देखील बदल केला आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता मेघराज केनेला प्रोमोट करण्यात आल्या. मेघराजला देखील भरपूर सारे चान्सेस मिळालेत आणि त्यानं त्या संधीचं सोनं देखील केलंय. चांगला खेळता आलाय तो. अर्जुन देखील विकेट टेकर बॉलर आणि विकेट नेहमीच आपल्या संघाला मिळून दिलेल्या. हा चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिला निर्धाव, त्याच्यानंतर लागोपाठ 2 षटकार आणि तदनंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. वाशिरेचे माजी सरपंच विश्वाजी पाटील यांचा संघ प्रिन्स 11 गोरसे बी, परंतु सध्या विकेट किपर वाशिरेचा सुपरस्टार महेंद्र मागे आमने बी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ऍज अ आयकॉन. मजा येणाऱ्या मॅचला, कारण दोन्ही बाजूने आयकॉन महान आहेत आणि त्यांचा फॉर्म देखील चांगलाच पाहायला मिळालाय. परंतु इथे अर्जुन 2 सिक्सर जरूर आले, मात्र षटक चांगल्या प्रकारे त्याने संपवलंय. 1 विकेट त्याला मिळाली आहे 12 धावा खर्च करत असताना.
पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. ओव्हर नंबर 2. मयूर वाघमारे समोर, यावेळेला बॉल हवेत. अर्जुन बांगर चेंडूच्या खाली लॉंग ऑन वरून धावत आलाय. राकेश पाटीलला मिळाली आहे सफलता. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट प्राप्त करतोय आणि दुसरा धक्का टीम गोरसैबीला. गोलंदाजीवर लागोपाट्यानं 3 विकेट म्हणजेच विकेट हॅट्रिक पूर्ण केली. तर अनखर पाड्याचे नील गायकर यांनी तब्बल 1000चं पारितोषिक घोषित केले आणि पहिल्याच बॉलवर राकेश पाटीलने विकेट देखील प्राप्त केली आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. A1 पवन केने आणि आता ही बंधूंची जोडी गोरसई बी संघाला तारणहार म्हणून बनतील का? संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये दोघी पाहायला मिळतील का? कारण आता थोड्याशा अडचणी वाढल्यात. अजूनही 22 सैन्य बाकी आहे. बॅटिंग लाईनअप मध्ये खोली फार आहे. राहुल देखील चांगली बॅटिंग रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये नेहमीच करत आलाय. मात्र आता ह्या जोडीला एक चांगली भागीदारी करून एक चांगला टार्गेट सेट करून द्यावा लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ आमने बीचा विचार केला तर फार मोठ्या संख्येने समर्थक आज या क्रीडांगणावरती दाखल झालेत. कारण या परिसरातील तो संघ आहे. राकेश पाटीलला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. आता पवन आलाय, त्याची विकेट धोक्यात आहे. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. A1 पवन मैदानाच्या बाहेर. पाटील ऑन हॅट्रिक नाव. अगदी त्या ठिकाणी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, थोडस कमी गतीने टाकलेला बॉल आणि त्याच्यानंतर पवन समोर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला आणि अगदी फ्लॅट चेंडू आला. अर्जुन बांगरने लगातार हा दुसरा झेल पकडलाय. अडचणीमध्ये संघ तुम्हाला बघायला मिळतोय तो अर्थातच प्रिन्स 11 जय बजरंग गोरसैब ऑन हॅट्रिक. नील गायकर यांनी देखील पारितोषिक लावलंय हॅट्रिक साठी 1000चं आणि आता राकेश कडे ती संधी आहे. काय गोलंदाजी केली या युवा गोलंदाजाने. टीमचा कॅप्टन आहे, सेनेचा सेनापती. हॅट्रिक बॉल. राकेश पाटील पुन्हा एकदा. ओ हो पुन्हा हवेत. अर्जुन काय हॅट्रिक. अर्जुन नाही, देवेंद्र पकडलाय झेल आणि हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या स्पर्धेतील हा दुसरा गोलंदाज. वेल बॉलिंग मिस्टर राकेश. या विभागातील आमने लोणाड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्त परायण जनार्दन महाराज पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गुरुवर्य जनार्दन महाराज पाटील, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026 आणि महाराजांचे या ठिकाणी आगमन होतोय. जनार्दन महाराज पाटील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आणि या विभागातील सर्वांचेच मार्गदर्शक गुरुवर्य म्हणून आज त्यांची ओळख आहे आणि लगातार 3 विकेट घेतल्यात. बॉलची मागणी करतात. बॅक टू बॅक 3 खेळाडूंना बाद केलंय कॅप्टन राकेश पाटीलनं. काय गोलंदाजी करतोय सेमीफायनल मॅच मध्ये आमनेचा हा सुपरस्टार. नील गायकर, चला 1000चं पारितोषिक होतं ते आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. नेहल आय थिंक. बॅक टू बॅक 3 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केलेत आणि आता नवीन पुढचा बॉल. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. श्रेयस कदम देखील आता इथे दाखल झालेत. फायनल मॅच मध्ये त्यांना तुम्ही खेळताना पाहाल आणि
नक्कीच अमेय देखील त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांना विनंती करूया की आपण आता मंचावरती यावं. मितिरवन नानकरचे ते आयकॉन आहेत आणि फायनल मध्ये आता नानकर संघ तुम्हाला खेळताना दिसेल. परंतु यावेळेला चर्चा या राकेश पाटीलची आणि आमने गावाची आहे या स्पर्धेमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा बॉल कपिल केने समोर, इथे परफेक्टली मिडल केलाय आणि थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलाय कपिल केनेनं हा षटकार. आणि आता या षटकारानं थोडाफार का होईना दबाव कमी झालाय. लगातार 3 विकेट आल्या, त्याच्यानंतर डॉट देखील आला, परंतु आता कपिल केनेनं फलंदाजीमध्ये देखील जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. साइड आर्म बॉलर लसित मलिंगा, गोलंदाजीसाठी फार प्रसिद्ध आहे गोरसेबीचा कपिल केने, परंतु आता बॅटिंग देखील तो चांगला करू शकतो. या फटक्यानं आता ते सिद्ध केलंय. चर्चा आपण त्याविषयी करू देखील. राकेश पुढचा बॉल, ओ कटर पुन्हा एकदा, यावेळेला पुलचा फटका खेचला ऑप्शनच्या बाहेरून आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय आणि 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 22 ला 4 गडी बाद टीम गोरसेबी. खेळण्यासाठी गेले त्यावेळेचे 2 महिने या कपिल केनेने चांगल्याच पद्धतीने सांभाळले. ज्यावेळेला गोरसे ब संघ ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी जायचा त्यावेळेला ऍज अ ओपनर किंवा वन डाऊन पोझिशन वरती कपिल बॅटिंग करण्यासाठी यायचा आणि त्यांना या वर्षामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये बॅटिंग मध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आणली आहे आणि आता अंडर प्रेशर खूप चांगली फलंदाजी तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सरपंच माननीय श्री जगनशेठ पाटील साहेबांची स्पर्धा म्हणजेच युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026 भारतीय जनता पार्टीचा हा युवा चेहरा आणि या विभागाचे भाग्य विधाते आपण पाहतोय की जनार्दन महाराज पाटील देखील गुरुवर्य या ठिकाणी दाखल झालेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता. परंतु आता 3rd ओव्हर मध्ये गोलंदाज आलाय यश बारशी आलाय. 3 विकेट्स घेतल्या, 10 रन्स खर्च करत असताना राकेश पाटील ना चांगली गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडनं बघायला मिळाली. आणि आता यश बारशी 3rd ओव्हर मध्ये मेघराज केने समोर उडवलाय, लॉफ्टेड इट आणि हा बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, भव्य सिक्सर. बंद केने यांचे छोटे बंधुराज आणि आता जबाबदारीने फलकेबाजी त्यांना करावी लागेल. मेघराजच्या बॅटमधून आलेला सिक्सर, यशचं स्वागत केलंय या सिक्सरनं. आता पूल करायचा होता, अक्रॉस लाईन खेळायचा होता, ऑप्शनच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे थोडासा कमी गतीने आलेला बॉल आणि दिशेमध्ये आता चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. टप्प्यावरचं देखील चांगलं नियंत्रण होतं. काही गर्दी पाहायला मिळाली आहे. या गर्दीवरून नक्कीच आपण म्हणू शकतो की स्पर्धा सक्सेस झाली आहे. युवा मोर्चा अध्यक्ष चषक चर्चेमध्ये राहिलेली स्पर्धा अनेक दिग्गज मंडळीने भेट दिली. ओ यावेळेला पंच केलाय, जागा मिळाली आहे, परंतु आता मंथन आहेत, पॉइंटला चांगला झेल, आणखी एक फलंदाज फेल, मेघराज केने गॉन.
शॉट थर्ड मॅन आणलाय. त्याच्यानंतर डीप मध्ये एक बॅकवर्ड पॉइंट सेट केलाय. अगदी बिहाइंड स्क्वेअर 2 फिल्डर ऑफ साइडला सेट केलेत. जरूर काहीतरी रणनीती असावी या मागे देखील. यश राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल पवार. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी फक्त स्टिअर केलाय. सॉफ्ट हँड दिशा दाखवत असताना थोडासा बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल आणि त्याच्यावरती आली आहे सिंगल. सिंगल स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता सध्या 29 धावा आहेत. तिसऱ्या षटकाचा के मार्ग असतोय. आज अर्जुनचा फॉर्म पाहता गोरसे बीच्या फलंदाजांना तो विचार करावा लागेल. महेंद्र मागेचा फॉर्म पाहता गोरसे बीच्या फलंदाजांना तो विचार करावा लागेल की टार्गेट 60 पर्यंत द्यावंच लागेल या मॅच मध्ये. एक गोष्ट ही देखील आहे ना की मयूर वाघमारे ज्या गोलंदाजाचा बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिला. पहिला दिवस ज्या गोलंदाजाने गाजवला 9 विकेट्स त्याच्या नावी राहिल्या पहिल्याच दिवशी. त्याच्यामुळे बॅटल चांगला रंगेल. परंतु सध्या कपिल केने चांगल्या फॉर्मात आहे. आता समोर फोर्स केलाय ओव्हर द बॉल रेट. अगदी स्ट्रेटिस्ट लॉंग ऑफच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक बॉल वरती आलेत आणि तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे फक्त एक धाव पूर्ण करण्याची. सिंगल्स येत आहेत. यश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर षटकार आला परंतु त्याच्यानंतरच्या 4 बॉलवर यश बार्शीनं फक्त 2 रन्स खर्च केलेत. यंगस्टर आहे, युवा गोलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला जी गोलंदाजी त्यानं सिनियर खेळाडूंच्या सोबत केली आहे, समोर केली आहे, अफलातून आहे, कौतुकास्पद आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल पवार. आता पवारची पॉवर हुक केलाय आणि थेट बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. डीचे नयन. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तुम्ही बघताय 3 षटकांच्या अखेरीस 34. शेवटच्या बॉलवर चौकार तुम्हाला बघायला मिळाला यश बार्शीच्या विरोधात. आणि आता अर्जुन बांगर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण अर्जुनचं जरूर चांगला स्केल पाहिला. 1-2 षटकार जरूर आले त्याच्या विरोधात परंतु तदनंतर त्यानं केलं कमबॅक. आणि त्याच्यानंतर दुसरं षटक हे अफलातून राहिलं ज्यावेळेला 3 विकेट्स प्राप्त केल्या राकेश पाटीलने. आणि तदनंतर यशनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 3 ओव्हरमध्ये आता 34 झालेत. अजूनही 2 षटकांचा के बाकी आहे. अर्जुन तयार. कपिल समोर. हा पहिलाच बॉल अर्जुनचा. बॉल अवेत लॉंग ऑन डाउन द बॉल आणि मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. विकेट नंबर 6. कपिल केने बॅक टू द डगआउट. विकेट त्या ठिकाणी मिळाली आणि आता 6वा धक्का लागला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय 8व्या क्रमांकावरती. रोहन आलाय संघाचा संघ नायक 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. धावा स्थिर आहे धावफलकावरती 34. अर्जुन तयार. यावेळेला अपील जरूर राहिली आहे. ऑन साइडला टर्न करत असताना बॉल आणि यस बॅट आणि बॉलचा संपर्क आहे तेच अंपायर देखील सांगतायत. आणि त्याच्यावरती मिळते ती 1 धाव आणि एका धाव्याने 35 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता भावेश पवार आले आणि इथून ती चर्चा आपण करतोय की
जास्तीत जास्त चेंडू कुठेतरी भावेश पवारला आताच फेस करायचे. हाच डिस्कस आता दोघांमध्ये झाला असावा, कारण ज्या प्रकारे आपण सध्याचे हे स्कोर पाहतोय गोरसे बी टीमचं. अर्जुन बांगर पुढचा बॉल यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे मिड विकेटच्या दिशेनं आणि एका धावेला 2 मध्ये बदलला गेलाय. या छोट्या छोट्या चुका कुठेतरी आता क्षेत्ररक्षकांना करून चालणार नाही, कारण जेवढा वेळ भावेश नॉन सेकंडला उभा राहील तेवढा फायदा योगेश इलेव्हन आमने बी संघाला होणार आहे आणि तो गेम प्लॅन करावा लागेल. क्रिकेट हा नेहमीच फक्त ताकदीने खेळला जात नसतो. क्रिकेटमध्ये युक्ती सुद्धा महत्वाची आहे आणि तसंही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. अशा अनेक उदाहरणं आपण बघितलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाने वाचलाच असेल. यावेळेला मात्र सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. भावेश पवार समोर देखील आता अर्जुन बांगरची पॉवर बघायला मिळाली आहे. कमाल करतोय, कमान आपल्या हातात त्याने घेतली आहे. योगेश इलेव्हन आमने बीचे सर्व यंगस्टर या खेळाडूंनी आज त्या यंगस्टरना घेऊन महेंद्र मागे असेल, अर्जुन असेल, कमाल केली आहे या स्पर्धेत. पुढचा बॉल ओ फुल टॉस, कडक शॉट, भव्य सिक्सर भावेश पवारच्या बॅटमधून. भावेश पवार तिने फुल टॉस आणि तदनंतर बॉटम हँडचा चांगला वापर. हे पहा, ही भावेश पवारची ताकद आहे. खडे खडे बॉलला लॉफ केले आणि पाठवले सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी इम्पॉर्टंट सिक्सर, अतिशय महत्वपूर्ण षटकार आता पवारच्या बॅटमधून आलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती 43 ऑन दी बोर्ड नाव. अर्जुन बांगर, ओहो, पुन्हा एक चपराक ऑप्शनच्या बाहेरून खेचलाय आणि मिड विकेटला फेकून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. पवारची पॉवर, भावेश पवार ऑन फायर. आज कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. 49 धावा आता धावफलकावरती झालेल्यात. लागोपाठ 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले, 2 सिक्सर आपल्याला भावेश पवारच्या बॅटमधून बघायला मिळाले आणि आता बघता बघता एक चांगली टोटल उभारली गेली आहे टीम प्रिन्स इलेव्हन जय बजरंग गोरसे बी न. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहत आहोत सेमीफायनल नंबर 2 ऑलरेडी मीत इलेव्हन नानकर संघ फायनल मध्ये पोहोचलाय. ड्रॉच्या आधारे तो संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि आता सेमीफायनलच्या ह्या लढतीमध्ये तुम्ही लढत पाहतात आमने योगेश इलेव्हन आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रिन्स इलेव्हन गोरसे बी. अंतिम षटक आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये मंथन जोशी आलाय. चांगली कामगिरी केली मंथन जोशीनं देखील या स्पर्धेत. समोर कॅप्टन रोहन. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर जे काम रोहन केनेला करायचं होतं ते केलंय, कारण स्ट्रायकिंग एंडला पवारला आणायचं होतं. त्याला माहितीये की इथून जास्तीत जास्त चेंडू भावेश पवारला स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल संघाच्या हितासाठी, कारण आता शेवटचं हे षटक बाकी आणि धावसंख्या 50चा आकडा. प्रिन्स इलेव्हन विश्वास शेठ पाटील वाशेरेचे माजी सरपंच त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. पहिल्या दिवसामध्ये त्यांची देखील हजेरी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत या स्पर्धेत 8 अर्धशतकं आपल्याला बघायला मिळाली. अमोल पाटीलनं बनवल्या 74, अक्षय थेटेनं बनवल्या 54, अप्पू कुंगलेचं देखील अर्धशतक, त्यानं 66 धावा नाबाद बनवल्या आणि तदनंतर चिराग माळीचं देखील अर्धशतक, साहिल शेखनं देखील अर्धशतक झळकावलं, ओम पांडेनं देखील एक अर्धशतक या स्पर्धेत झळकावलं. त्यानंतर नितीन चौधरी आणि राहुल बजागे यांच्याही नावे या स्पर्धेमधील अर्धशतक तुम्हाला बघायला मिळालं. मयूर वाघमारेनं विकेट हॅट्रिक या स्पर्धेत पूर्ण केली आणि आता या मॅच मध्ये राकेश पाटील आमने बीचा त्यानं देखील विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. फायपर घेणारा एकमात्र गोलंदाज आहे स्पर्धेमध्ये तो मयूर
आणि आता मंथन तयार. ओ रायझिंग बॉल, सुपर मोमेंट. थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्क थोडंसं कमीच पाहायला मिळालं. हा फटका खेळत असताना पवारचा आणि त्याच्याचमुळे बॉल आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने टप्पा पडला, थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि थोडीशी मुवमेंट. ओबल सीम ज्या पद्धतीने आपण पाहत असतो की लेदर बॉलच्या क्रिकेटमध्ये तशीच थोडीशी मुवमेंट होती या बॉलची, कधी आतमध्ये तर कधी बाहेर. ही क्वालिटी मंथन जोशीची आहे. आता पुढे टाकलाय ओव्हर पिच बॉल आणि त्या बॉलला मात्र भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. करांचा सितारा भावेश पवार आता पुन्हा एकदा जबाबदारी घेत असताना संघ अडचणीत होता आणि आता एक महत्वाची इनिंग, महत्वाची खेळी त्यांना आतापर्यंत साकारली आहे. 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 8 चेंडूंचा सामना करत असताना मंथनच्या विरुद्ध आलेला हा सिक्सर मंथनला देखील थोडासा दबावात टाकेल आणि टीमची टोटल झाली आहे 56 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 56 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मंथन तयार. ओव्हर द विकेट. सोडून दिल्या बॉल, खूप जास्त बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्याच्याचमुळे सोडून दिल्या बॅटरनं. कुठल्या प्रकारे छेडखानी करण्याचा प्रयत्नच केला नाही, कारण एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. कारण प्रत्येक धाव आता इथून महत्वाची असणार आहे. कारण ज्याप्रमाणे आज आमने बी न चेस केलाय या स्पर्धेमध्ये, एकाही संघाला विजयाच्या जवळ येऊ दिलं नाही. इतकी खतरनाक बॅटिंग आमने बीच्या दोन्ही आयकॉनने केली आहे, विशेषतः अर्जुन आणि महेंद्रने. मंथनचा बॉल वडबा बॅटनं घेतलाय बरोबर पट्ट्यात आणि पट्ट्यानं पाठवलाय रस्त्याच्या पार, सडक पे कडक. आणखी एक सिक्सर. खेळाडू आहे आणि जरूर आता हे देखील म्हणू शकतो की बडे मंच पे बडा पंच भावेश पवार का. पॉवरफुल बॅटिंग, पॉवर पॅक बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली आहे. चौथा सिक्सर त्याने टोकला आणि आता धावा बघता बघता 62 वरती 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात आणि आता एक मोठी टोटल उभारली गेली आहे. आता इथून ज्या पुढे धावा होतील ना, त्या धावा कुठेतरी एक सायकोलॉजिकली मानसिक दृष्ट्या दबाव निर्माण करतील आमने बी टीमवर. योगेश 11 या नावानं हा संघ खेळतोय. नावापुढे दोन्ही टीमच्या बी आहे, परंतु या स्पर्धेमध्ये A1 खेळ राहिलाय. मंथन जोशी बॅक करावं लागेल. आता स्वीप केलाय, अगदी विकेटवर जाण्याचा प्रयत्न आणि हा बॉल देखील निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीम आरशीच्या पलीकडे. हा चौकार. आणि त्याच्यावर चांगला स्वीप पाहायला मिळाला. स्वीट बॅटिंग करतो आणि स्वीट स्वीप देखील करू शकतो भावेश शेपा. विकेटवर येणारा बॉल आणि त्याच्यानंतर शेवटपर्यंत नजर आणि तदनंतर चांगला क्लीन स्वीप पाहायला मिळाला आणि त्याच्यावर त्या चौकार आलाय. या चौकारानं टीमची टोटल आता पुढे जाताना 67 या आकड्यावरती चांगली बॅटिंग या मॅच मध्ये 35 धावा 10 चेंडूंमध्ये भावेश पवारनं बनवल्यात. पूर्णपणे या सामन्याची जबाबदारी घेत असताना सेमीफायनल मध्ये गोरसे बी टीमला फायनल मध्ये पोहोचवण्याकरिताच हा पॉझिटिव्ह इंटेंट पाहायला मिळाला बॅटर भावेशचा. मंथन थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला. शेवटचा बॉल या डावातील, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. फुल टॉस आणि लांब लचक, लांब पल्ल्याचा हा सिक्सर आलाय भावेशच्या बॅट मधून आणि लगेचच वेस्ट राईट साठी DRS ची मागणी देखील केली आहे. सिक्सर तर काउंट केलाय, परंतु नो असेल, एक धाव अधिक आणि एक बॉल देखील एक्स्ट्रा.
पम्या इन एक्केचाळीस धावांची खेळी आपल्याला भावेश पवारची बघायला मिळाली आणि आता एकूण 73 धावा झालेल्या आहेत. 74 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता आणि आता लगेचच पुढील इनिंगला सुरुवात करणार आहोत आणि आवाज पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला मिळेल. मिस्टर आयपीएल मध्ये ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आणि आता आपलं हे भाग्य की आपल्या परिसरामध्ये देखील तो आवाज दुमदुमतोय. अर्थातच मराठीचा सुमधुर आवाज मिस्टर कुणाल दाते सर. थँक्यू. आणि त्याचबरोबर एबी भाई इताडे यांचं देखील हार्दिक स्वागत. जरूर आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये आहोत तर आपण एक सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. शाही सन्मान म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि आज आपण पाहू शकलो या ठिकाणी आमने लुडार परिसरातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आदरणीय सर्वांचे गुरुवर्य जगन्नाथ महाराज पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. मी महाराजांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी आमच्या स्वागत कक्षामध्ये या. महाराज या आपण. जनार्दनजी महाराज आमने लोणार विभागातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आणि नेहमीच या परिसरासाठी आपण पाहतोय कुठलाही कार्य असू द्या त्या कार्यामध्ये नेहमीच आपल्याला महाराजांची उपस्थिती पाहायला मिळत असते आणि त्यांचा हा आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेचे आयोजक जगनशेठ पाटील त्याचप्रमाणे अभिमन्यूजी पाटील पहिलवान सुजल पाटील यांना देखील आपण पाहतो आणि त्याचे शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करत आहोत. महाराज आपण इथे आला त्या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि जरूर आम्ही महाराजांना देखील विनंती करतो की आपण उन्हाळी प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करत असता परंतु पावसाळ्याच्या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवावं. उभं राहू का? सर्व क्रिकेट शौकीनांना माझा सप्रेम जय हरी. आज या ठिकाणी
जानू स्पोर्ट्स इताडे यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे आपले आदरणीय इताडे गावचे सरपंच श्री जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आमचे अभिमन्यू पाटील यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी युवा मोर्चा चषक 2026 आणि विशेष म्हणजे हा पावसाळ्यामध्ये आयोजन केलेला हा चषक आहे. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. जवळजवळ मी 3 दिवस या ठिकाणी जात असताना ही जी गर्दी पाहतो ती अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या क्रिकेट प्रेमींना मिळतो आहे. तेव्हा मी या सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आता ज्यांचं खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं ते गोडसाई गावचे भावेशजी पवार, आणि मला वाटतं त्यांना पाहण्यासाठी ही गर्दी जास्त झालेली असेल, कारण त्यांचा क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे. आणि जगन शेठचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे की चांगल्या प्रकारे या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे. म्हणजे आपण पावसाळ्यात आहोत असं वाटत नाही, सगळे उन्हाळ्याची आणि त्याचप्रमाणे विशेष म्हणजे बक्षिसाच्या स्वरूपामध्ये 2 बाईक आहेत आणि जवळजवळ 3 सायकल आहेत. अनेक प्रकारचे चांगल्या प्रकारचे या ठिकाणी सगळी बक्षीस आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आयोजन चांगल्या प्रकारे असल्यामुळे ही प्रचंड गर्दी आहे आणि सगळे चांगल्या प्रकारे खेळ झालेला आहे. आता ज्यांचा खेळ पाहून आपल्या मनाला सगळ्यांना समाधान, म्हणजे जसं आपण मोठ्या स्टेडियममध्ये पाहतो त्याप्रमाणे 4, 6 आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेले आहेत. तेव्हा मी या ठिकाणी सर्वांचं कौतुक करतो. आणि या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता, कारण आता उशीर होत चाललेला आहे, तेव्हा जगन सेठ असेल यांना मी धन्यवाद देतो की अशाच प्रकारचं आयोजन करून सर्वांना चांगल्या प्रकारे क्रिकेटचा आनंद लुटता यावा. आणि त्याप्रमाणे आता ते क्रिकेटचंही आयोजन करतात, छकड्यांचंही आयोजन करतात, कीर्तनाचंही आयोजन करतात आणि आता कुस्त्यांचंही आयोजन पुढे होणार आहे. तेव्हा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना चांगला आनंद मिळावा यासाठी ते प्रयत्न करतात. आता जवळजवळ मला वाटतं काही 7-8 दिवसापूर्वी पार्टीच्या मार्फत त्यांनी स्नेहभोजनाचंही आयोजन केलेलं आहे, तिथेही चांगला प्रतिसाद आहे. तेव्हा या सर्व कार्यक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि अशीच सेवा समाजाला त्यांनी द्यावी. आमच्या वारकरी क्षेत्रामध्येही चांगलं योगदान त्यांचं आहे. जवळजवळ पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला धर्मशाळा बांधण्यासाठी 33 लाखाची त्यांनी देणगी जाहीर केलेली आहे आपल्याला. आणि 33,33,333 रुपये अशा प्रकारे. आणि ज्या वेळेला आम्ही पंढरपूर क्षेत्रामध्ये जातो त्या वेळेला त्यांची गाडी फ्री असते, त्यासाठी ड्रायव्हरला 10,000 रुपये सगळ्या खर्चाला देऊन, आणि अशा प्रकारे कितीही वेळा तुम्ही जा परंतु माझी गाडी घेऊन जा, अशा प्रकारे त्यांचं आणि चांगल्या प्रकारे योगदान असल्यामुळे या ठिकाणी मी सगळ्या समालोचकांचं पण या ठिकाणी कौतुक करतो, सगळ्या क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी कौतुक करतो. आणि जानू स्पोर्ट यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेतल्याबद्दल या सर्व साईनाथ पाटील यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो, सर्व टीमचं कौतुक करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद महाराज. दुसऱ्या डावाला मात्र या ठिकाणी यश सुरुवात झालेली आहे. महाराजांनी सर्वांना या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलंय, परंतु आता तुम्हा सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता सज्ज होत आहेत मिस्टर IPL कुणालजी दाते सर. थँक्यू. याचसाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिस गोडबाबाने. हा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल, कारण 74च्या लक्षाचा पाठलाग करायचा आणि 3 बॉलमध्ये 10 धावा झालेल्या आहेत. योगेश स्पोर्ट्स सामन्याच्या खात्यामध्ये प्रिन्स 11 गोरसई बीच्या विरुद्ध खेळत असताना आणि दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये उतरलेत, अर्जुन बांगर आणि महेंद्र मागे. एक वेगळं प्लॅनिंग या मॅच मध्ये टीमने केलंय की आता खेळायचं आणि मारायचं तर टॉपच्याला मारायचं, आणि प्रयत्न सुरू आहेत मयूर वाघमारेच्या विरुद्ध. याच मयूरने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली आणि फायपरही घेतलाय, त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय.
कमी गतीने कटर टाकलाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल 4 बॉलची सांगता आतापर्यंत झाली आणि टीमची धावसंख्या 10. अप्रतिम असं नियोजन या स्पर्धेचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने अध्यक्ष युवा मोर्चा चषकाचं आयोजन तुम्ही पाहता. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि त्यामध्ये सेमी फायनलची लढत सध्या तुमच्या समोर रंगते. यानंतर मीत 11 नांदकर हा संघ स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळणारे या मॅच मधला विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. 2 बाईक या स्पर्धेमध्ये 3 स्पोर्ट्स सायकल आहेत. पाचला बॉल अपील आणि विकेट LBWच्या स्वरूपामध्ये षटकार चौकार मारल्यानंतर कम बॅक केल्या मयूरने. फलंदाज बाद. वतीने त्याचबरोबर साईनाथ दादा पाटील आणि श्रीकांतजी मगर यांच्या माध्यमातून खंदे समर्थक चांगले कार्यकर्ते जगनशेठ पाटील सरपंच साहेबांच्या आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं हे नियोजन आयोजन तुम्ही पाहताय. नुकताच 80वा स्वातंत्र्य दिन आपण सगळ्यांनी साजरा केला आणि आता या स्वातंत्र्य दिनानिमित्त या स्पर्धेचं आयोजन तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. त्या अंतिम टप्प्यामध्ये चालले. टीमची धावसंख्या 10 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश. आल्या आल्या राकेशने उडवला बॉल गॅप मध्ये 2 फिल्डरच्या मधून फ्लॅट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. जगन पाटील दादाला आहे 74 धावांचं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात जगनशेठ पाटील यांचं नाव आहे. मगाशी गुरुवर्य महाराजांनी खूप चांगल्या गोष्टी त्यांच्या बाबतीतल्या सांगितलेल्याच आहेत आपल्याला. मग वारकरी संप्रदाय असो, कुस्तीच्या स्पर्धा असो, बैलगाडा शर्यत असो आणि क्रिकेटच्या स्पर्धा असो, प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य नाम म्हणजेच या परिसरातले सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील आणि त्यांचे सगळेच कार्यकर्ते. मग जानू स्पोर्ट्स इताडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा चालली आहे आणि 3 दिवसामध्ये क्रिकेटचा परमोच्च आनंद प्रत्येक प्रेक्षकाने उचललाय. 22चा हा बॉल अपील होते. स्पष्ट नकार सध्या तरी पंचांनी दिलाय. बॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता बॅटरचा राकेश पाटीलचा, परंतु तो प्रयत्न फसला आणि इथे तो डॉट बॉल. 22 या ओव्हरमध्ये रन पाहिजेत कुठल्याही परिस्थितीमध्ये योगेश स्पोर्ट सामनेला, कारण याच 22ने पहिल्या डावामध्ये तुफान फटकेबाजी केली. 41 धावांची खेळी केली आणि एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवला. फिल्डर आहे डीप मध्ये. पवन कडून कोणती चूक नाही. फलंदाज बाद. राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. पासून प्रत्येक मॅच मध्ये धावा जोडलेल्या आहेत आणि आता त्याला महेंद्र मागेच्या बरोबरीने साथ द्यावी लागेल. एका मॅच मध्ये महेंद्र मागेने देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता, हे देखील विसरून चालणार नाही. परंतु भावेश म्हटल्यानंतर परिपूर्ण क्रिकेट, एक चांगलं पॅकेज आहे क्रिकेटचं. बॅटिंग मध्ये धावा केल्यात, गोलंदाजीमध्ये तर नेहमी सरच असतो आणि त्यातल्या त्यात फिल्डिंग मध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नाही, म्हणून तर त्याला प्राईड ऑफ भिवंडी म्हटलं जातं. आणि भावेश जिथेही खेळतो तिथे तुडुंब गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. प्रत्येकाच्या मनामध्ये घर केले, गळ्यातला ताईत बनलाय भावेश पवार. ISPL सारख्या स्पर्धा देखील त्याने गाजवल्यात. यावेळेला आल्या आल्या पिकअप शॉट देवेनने उडवलाय. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल सीमा पार. षटकार. तिरंगा डौलाने त्याच बाजूला फडकतो आणि भारतीय जनता पार्टीचे झेंडे देखील तिकडेच मारलाय. फुलटॉस होता यावेळेला. आर्मर
हीच तर खास येते भावेशी. कमी गतीने टाकला, पिकअप शॉट मारला, त्यानंतर त्याचा स्टॉक बॉल जो वेगाने टाकतो, आर्म बॉलचा वापर चांगला करतो भावेश आणि राऊंड विकेट अँगल करत टाकतो. त्याच्यामुळे सोपं नाहीये त्याला मारणं या बॉलवर. हा त्याचा स्टॉक बॉल आहे. 7 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. एक विकेट घेतली. लास्ट बॉल या ओव्हरचा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा होत्या. टीमची धावसंख्या 23. 74 करायचे आहेत. परत एक वेळा यॉर्कर. इथे मात्र विकेट किपरने चूक केली आहे. फाईन लेगला टीमचा कॅप्टन. आणि इथे ओव्हरची होईल आता समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7. 74च्या लक्ष्याचा पाठलाग. 3 ओव्हरमध्ये 51 धावा करायच्या 17च्या सरासरीने. 51 धावांची गरज. पुढच्या 18 बॉल मध्ये मॅच ऑन. पवन केने गोलंदाजीसाठी गेलाय. अप्रतिम असं नियोजन या स्पर्धेचं साईनाथजी पाटील, श्रीकांत मगर यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जानू स्पोर्ट्स इताडेच्या वतीने तुम्ही पाहताय. सरपंच साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष जगनशेठ पाटील यांचा हा सन्मान या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून युवा मोर्चा अध्यक्ष चषकाचं आयोजन. अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेत. आणि ही गर्दी प्रेक्षकांची चारही बाजूला जिकडे नजर जाईल तिकडे 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. भरपूर मोठ्या संख्येने गर्दी. हे दर्दी प्रेक्षक आहेत. फायनल डे मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पवन केने पहिला बॉल समोर फोर्स केलाय. फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला. महेंद्र मागे 2 धावा कंप्लीट करेल. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 25. मॅच ऑन. महेंद्र मागे अशाच सिच्युएशनचा हिरो आहे आणि महेंद्र मागेने आतापर्यंत असे सामने कित्येक वेळेला बदललेत. 12 बॉल मध्ये 32 धावा, 33 धावा, 35 धावा महेंद्र मागे करतो. परंतु सध्या 51 करायचे 18 बॉल मध्ये. त्यातल्या 2 धावा झाल्यात. 49 धावांची गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन. महेंद्रला खतरनाक बॅटिंग करावी लागेल. माहिती हा बॉल सोडून दिलाय. जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा. तो वाईट बॉल. डीप मध्ये पॉइंट ठेवला होता याच बॉलसाठी पवनने. परंतु महेंद्र देखील चालाक आहे. त्याला माहिती आहे ते विकेट गमवायची नाहीये. कारण अर्जुन पांगर हा महत्वाचा खेळाडू त्यांचा बाद झालाय. रेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. शेवटच्या दिवसातला खेळ. 2 बाईक आहेत या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच. शॉर्ट बॉलचा वापर. बॅकफुटला जाऊन कट केलाय. थर्ड मॅनला परत कॅप्टन धावतोय. प्रयत्न सुरू आहे. आता मात्र चूक झाली आणि बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. हाय तो चौकार. कमबॅक केलंय त्याच्यानंतरच्याच बॉलवर पवन केनेने. तीस रन स्कोर बोर्डवर. पायातला बॉल होता आणि बरोबर उडवलाय ऑन साइडला. मनगटातली ताकद, नजाकत आणि टायमिंग. परत एक वेळा सिक्सर. अडोतीस धावांची गरज आहे. 14 बॉल चा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 6 षटकार मारायचे आणि माइटी महेंद्र काही करू शकतो. कारण अशाच सिच्युएशन मध्ये तो बॅटिंग साठी येतो आणि अशाच सिच्युएशनचा तो हिरो आहे. मराठी भाषेत संपतराव, फिनिशर ऑफ भिवंडी. सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 37. यॉर्करचा प्रयत्न होता. दिशा दिली आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही आणि थ्रो खराब आहे. आता ते दुसरी धाव देखील कंप्लीट होईल आणि 2 धावा मिळताना दिसत आहे. जिथे 1 होती तिथे 2 दिल्यात आणि 2 दिल्यानंतर महेंद्र मागेला स्ट्राईक मिळाल्याने आता जर सिक्सर आला तर मॅच मध्ये परत एक वेळा येत असताना पाहायला मिळेल योगेश स्पोर्ट सामने. हा बॉल महत्वाचा आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत डबलच्या मदतीने
39-39. हा बॉल महत्वाचा आहे. शॉर्ट बॉल, याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. आता जर 6 आला तर मॅच मध्ये येईल टीम योगेश स्पोर्ट्स सामने, आणि तसंच झालंय. बॉल सीमारेषा पलीकडे, धावा झाल्यात 45 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. आता ना मैंने 2 रन यहाँ पर होने के बाद वो छक्का जड़ देंगे आणि तसंच झालंय. 2 धावा धावल्याने त्याच्यानंतर सिक्सर आलाय. मॅचची कहाणी बदलली आहे. आता येईल मजा या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 29 धावांची गरज. भावेश, हा पहिला बॉल थोडासा फिरवण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॅट फिरली, मात्र बॉल निघतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पॉइंट मधून 2 धावा चोरलेल्या आहेत आणि 2 धावाची ही चोरी झाली आहे. संध्याकाळी 5:32 धावांची केलेली चोरी आहे. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 47-47 बीट केलंय या बॉलवर. आणि महेंद्र मागे नाराज आहे, कारण त्याला माहिती आहे एक डॉट बॉल तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाईल. ही स्पर्धा आता प्रतिष्ठेची बनलेली आहे. गावाची प्रतिष्ठा पणाला लागली, ते जिंकायचं आहे. जिंकणं गरजेचं आहे आणि हरणं जंगलात राहतात. पुढचा बॉल, ओ परत बीट केलंय. यॉर्करचा प्रयत्न. महेंद्र मागे आता काहीसा कानमंत्र देण्यासाठी जाईल आणि इथे येतोय आणखी एक डॉट बॉल. चांगलं कमबॅक आता या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर 2 धावाला 27 धावांची गरज आहे पुढच्या 9 बॉल मध्ये. या पुढच्या 3 बॉल मध्ये एक सिक्सर मारावाच लागणार आहे योगेश स्पोर्ट्स आमने या संघाचा विचार केला तर. ओ यॉर्करचा प्रयत्न होता आणि इथे मात्र परत एकला पायावर लागतोय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि इथे देखील डॉट बॉल. आता 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवर एक षटकार मारणं गरजेचं आहे, तर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जिवंत राहील आणि मग महेंद्र मागे स्ट्राईकवर कदाचित जाऊ शकतो. हेच प्लॅनिंग आहे. 8 बॉल आणि 27 धावांची गरज. महेंद्रने तेच सांगितले की एक सिक्सर मार. देवेंसाठी हा बॉल, पंचांचा इशारा ते वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल अवांतरच्या स्वरूपात. धावेमध्ये भर पडते, टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात 48, 26 धावांची गरज आहे पुढच्या 8 बॉल मध्ये. 8 चेंडू आणि 26 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये. मॅच ऑन. हे 2 बॉल भावेशला चांगल्या टप्प्यावर टाकायचे आहेत. गोरसेला जर जिंकायचं असेल या मॅच मध्ये. टॉस आणि ऑन साइडला दिशा देत असताना 2 फिल्डरच्या मधोमध चाललाय बॉल. फिल्डर येत आहेत. खराब फिल्डिंग, बॅकअप आहे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. म्हणूनच महेंद्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबलाय. महेंद्रने आता सांगितलंय या बॉलवर परत चान्स घे. कमीत कमी 2, जास्तीत जास्त चौकार किंवा षटकार पाहिजेच. टीमची धावसंख्या आतापर्यंत 50. धावा करायच्या आहेत अजूनही 24. 7 बॉल 24 धावांची गरज या मॅच मध्ये. हा बॉल सगळ्यात महत्वाचा आहे भावेश, म्हणूनच विचार करतोय कुठल्या टप्प्यावर टाकू. राऊंड विकेट आलाय आणि त्याच्याकडे अस्त्र आहे, परंतु समोर फलंदाजीसाठी देवेन पाटील पहिल्या बॉलवर सिक्सर मारला होता. देवेनसाठी हा बॉल डॉट आणि अखेर ओव्हरची होते समाप्ती. आता शेवटच्या ओव्हर मध्ये असेल स्ट्रायकिंग एंडला माहिती महेंद्र आणि शेवटच्या ओव्हर मध्ये पाहिजे 4 षटकार म्हणजे 6 बॉल 24 धावा. कामगिरी करणारे हे नाव आहे जगनशेठ पाटील, जे आपले सरपंच आहेत आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष.
यांची संकल्पना आणि त्यांना चांगली साथ लाभली आहे साईनाथ पाटील आणि श्रीकांत मगर यांची, ज्यांनी ही स्पर्धा आपल्या समोर ठेवली आहे. जानू स्पोर्ट्स इताडेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळ्याच कार्यकर्त्यांनी सगळ्याच मुलांनी ही स्पर्धा खूप चांगली आयोजित केली आहे. लास्ट ओव्हर मध्ये मलिंगा आलाय गोलंदाजीसाठी. कपिल केने 24 धावांची गरज आहे. महेंद्र मागेला पहिल्या बॉल पासून अटॅक करावं लागेल. 4 षटकार मारायचे सामना जिंकण्यासाठी. पाहूया कुठला संघ जिंकतोय. गोरसई यामने सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा वाईड आहे. 23 धावांची गरज पुढच्या 6 बॉल मध्ये. महत्वाचा सामना सेमी फायनल. जो संघ जिंकेल फायनल मध्ये प्रवेश करेल. मिथिलेवन नानकरच्या विरुद्ध खेळेल. हा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र धावा मिळताना दिसतील 4. येतोय चौकार पहिल्या बॉलवर. मॅच ऑन. कारण ही स्पर्धाच तशी आहे. या स्पर्धेमध्ये चर्चा राहिली प्रत्येक आयकॉन खेळाडूची. त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटची 2-2 आयकॉन खेळाडूचा तडका या स्पर्धेला देण्यात आलाय. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. अजूनही महेंद्र मागे मैदानामध्ये खेळतोय. महेंद्र मागे टीमला आगे घेऊन जाईल का हे पाहायचंय. कारण आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने तो खेळलाय. मॅच ऑन आहे. महेंद्र मागे पुढचा बॉल. कमी गती आणि त्यानंतर मती. महेंद्र मागेनी माहिती सिक्सर मारलाय. हाय तो षटकार. 13 धावांची गरज. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये काय प्लॅनिंग होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. भावेश पवार ज्यावेळेला गोलंदाजी करत होता एकही बॉल महेंद्र मागे खेळला नव्हता. तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबला. त्याने वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला. कधी कधी थोडीशी माघार घेणं देखील गरजेचं असतं. आणि हा शिकारी आहे. हा नंतर मग गर्जना करतो. आणि त्याला माहिती आहे 2 पावलं मागे आल्यामुळे कधीही आपल्या आयुष्यात काही विपरीत घडत नाही. परंतु वाघ तसाच असतो. ज्यावेळेला शिकारीवर झडप घालतो त्यावेळेला 2 पावलं मागे येतो आणि मग अटॅक करतो. तेच इथे केलंय. आता या मॅचची कहाणी बदलली आहे. धावा करायचे 4 बॉल मध्ये 13. 4-13 हे समीकरण. मॅच ऑन. गोरसई की आमने. पाहूया कुठला संघ जिंकतोय. जगनशेठ पाटील यांची ही स्पर्धा. परत एकला बॅट स्विंग चांगलाय. मिड विकेट आहे. खरा फिल्डिंग 4 रन. आता मात्र या मॅचची कहाणी बदलली आहे. आता 13 करायच्या होत्या. 9 धावांची गरज आहे. पुढच्या 3 बॉल मध्ये पैसा वसूल सामना आणि प्रेक्षकांचं मनोरंजन. पाहूया ते काय घडलंय. आता तिथले प्रेक्षक सांगतात बॉलच गेलेला नाहीये का तिथे रेलिंगला लागून आलाय. या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. आणि त्यात तिकडे रन आउट. आता इंटरेस्टिंग कहाणी आहे या मॅचची. काही प्रेक्षक तिथे सांगतात की बॉल लागलेलाच नाहीये रेलिंगला, बाउंड्री लाईनला, आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चेक होतील.
चला डिसिजन झालेला आहे. कमिटी आता डिसिजन सांगेल आणि लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. जो डिसिजन दिलाय तो फायनल आहे. चला अंपायर आता लगेच आपला डिसिजन आणि कमिटी आपला डिसिजन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्या. चला चला सगळे बाहेर या. आमने गावचे खेळाडू फक्त एक जण तिथे कॅप्टन बोलेल. कॅप्टन व्यतिरिक्त कोणीच जायचं नाही आतमध्ये. हॅलो अंपायर 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 आणि कमिटी. जगनशेठ पाटील आपल्याला स्टेजवर बोलवतात. अंपायर आणि कमिटी आणि 2 कॅप्टन. आलाय 4 बॉल 13 करायचे आहेत. डेड बॉल देण्यात आलेला आहे. चला आमनी टीमचा कॅप्टन आणि भावेश पवार दोघांनी फक्त स्टेजवर या. कॅप्टननी यायचंय फक्त कॅप्टन. फक्त कॅप्टननी आमनी टीमचा कॅप्टन आणि भावेश पवार. चला आमनी टीमचा कॅप्टन आणि भावेश पवार यांनी फक्त स्टेजवर यायचंय.
आयोजकांनी निर्णय दिला की या चेंडूवरती 2 रन्स काउंट केल्या जातील. विकेट्स नाही आहेत, 2 रन्स काउंट केल्या जातील. आणि तर समीकरण सांगतील तुम्हाला कुणाला जाते सर. 3 बॉल आणि आता 11 धावांची गरज आहे. 2 धावा देण्यात आल्या. 4 बॉल मध्ये 13 पाहिजे होते. या बॉलवर 2 धावा इथे घोषित करण्यात आलेल्या आहेत. आयोजकांनी मध्यस्थी करून शेवटी मात्र या सामन्याला आता सुरुवात केली आहे आणि आता या मॅचची कहाणी आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 11 धावा करायच्या आहेत. 3 बॉल 11 रन. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचे सगळे प्रेक्षक बाजूला व्हा. तीन बॉल 11 धावांची गरज. खतरनाक सामना रंगलाय. प्रेक्षकांचं मनोरंजन झालं या मॅच मध्ये. च्या टप्प्यामध्ये भरगच्च भरलं हे क्रीडांगण. दर्दी प्रेक्षकांची गर्दी तुम्ही अनुभवताय, कारण ही स्पर्धा आहे भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चा अध्यक्ष चषकाचं आयोजन करण्यात आलंय. साईनाथ पाटील, श्रीकांत मगर यांच्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये आता 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. कपिल केनेच्या समोर माइटी महेंद्र फिनिशर. तीन बॉल आणि 11 धावा अशी ही मॅच अंतिम टप्प्यामध्ये. खतरनाक सामना. अजूनही महेंद्र मागे मैदानामध्ये आहे. मॅच ऑन. शेवटचे 3 बॉल 11. सोडून दिला बॉल. 10 धावांची गरज आहे आता 3 बॉल मध्ये. माइटी महेंद्र अजूनही मॅच मध्ये कहाणी बदलू शकते. खतरनाक सामना रंगत असताना कपिल तयार. आय बॉल आणखीन एक वेळा विकेट कीपरच्या हातात. आता पंचांनी सांगितलंय डॉट बॉल आहे. 2 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. हा बॉल महत्वाचा आहे. ओ यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आणि आता या मॅचची कहाणी बदलली आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये आता 10 धावांची गरज. खतरनाक सामना इथे रंगला होता. शेवटच्या बॉलवर विकेट मिळू शकते आणि भावेश पवार झेल खाली सज्ज आहे. विकेट मिळाली आणि हा सामना इथे फिनिश. प्रिन्स 11 गोरसई संघ फायनल मध्ये खेळ. मीत 11 नानकरच्या विरुद्ध दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आणि या मॅचचा हिरो भावेश पवार, ज्याने बॅटिंग 41 धावा केल्या आणि गोलंदाजी मध्ये देखील चांगली गोलंदाजी करून 1 विकेट घेतली. भावेश ठरला या मॅचचा हिरो. नानकर आणि त्यांच्या विरोधात खेळ. आता गोरसई बी टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. अभिनंदन टीम प्रिन्स 11 गोरसोई संघ आणि हार्लक टीम योगेश 11 आमने परतो अतिशय चांगल्या प्रमाणे खेळ आपल्याला योगेश 11 आमने संघाच्या वतीनं पाहायला आपल्याला. चला कॅप्टन या प्लीज. कॅप्टनला विनंती करतो की त्वरित या. मीत 11 गावठी स्पोर्ट नानकर आणि प्रिन्स 11 गोरसोई पहिल्या मॅचचा 54